ते जरा एक गोष्ट बघा, गाय लॅम्बो दिसली. हान तू याला हान. चालू करता येत नाही गाडी. बंद पडल बंद पडल बंद. गाइस आज 31st नाइट है और हम लोग है ना रुकी सुखी 31st नाइट जा रही है हमारी. 31st नाइट एकदम रुखी सुखी एकदम मस्त भारी वाटते आज. नाही एवढं भारी कधीच नव्हतं वाटलं. गुडविल स्क्वेअर पासून फिरतोय थोड्या वेळाने. आता पान खाणार आहे आणि पुण्यामध्ये जाणार आहे. दाखवतो तुम्हाला. हे पुण्यात नाही रे, पुढे FC रोडला जाणार. FC रोडला दाखवतो कसं काय माहोल असतं, सगळं दाखवतो काय राडा असतो. नेमकं तू काय बघायला चाललंय हे सांग पहिले. मलाच माहिती नाही FC रोडला असतं काय, त्याच्यामुळे आता तिथं गेल्यावर दाखवतो काय विषय. तू सांग काय असतं. काय नाही नुसते त्या लोक फिरत असतात आपल्यासारखे बिनकाम. हा राव बिनकामाचे. दुसरं काय तसं बघायला गेलं तर FC रोडला काहीच नाही. एक दो एक ही दो सादा अपना चुना मत लगा के दो पंडित जी. आपको कहाँ लगाए, क्या रिकॉर्डिंग कर रहे हो? ये तुम्हारा क्या 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 करते हैं ना तुम. ये देखो ये ऐसा थोड़ा थोड़ा डाल के देते ना वो दिखाने का हमारे को पब्लिक को. जी है. हाँ ये चिंदी आदमी तुम है वो बताने का हमारे को. हाँ ठीक है चटनी डालो ऊपर. हाँ दे दो. कभी आओ. इलायची विलायची कौन डालेगा सच्ची. अरे यार तुम पंडित जी कुछ बोलो. हैप्पी न्यू ईयर. ज्याच्या बरं लग्न होईल त्याच्या खानदानचं जे DNA चालू राहणार ना ते त्या पोरामध्ये किंवा पोरीमध्ये असणार रे. पण कारण की दोन वेगळी साखळी झाली ना मग तुझ्या पोरीचा पण DNA तिथं मॅटर करतो का. अरे ऍग्री करतो मी. त्यात ना त्यात चेंजेस हळूहळू होतात. पण ते चेंज होऊ दे. चेंजेस होत राहणार हे नियम आहे. पण पोराला फक्त जात काय ते नाव जात. त्याच्यामुळं पोरगी कशी दुसऱ्याच्या घरी जाते ऑब्विसली जाणारच रे. पण ते कधीपर्यंत नाव बी कधीपर्यंत असणार जवळ मी जिवंत तवर. म्हणजे सरळ सिंपल. नाही आता मला सांग तुझ्या पप्पाचं नाव अजून आहे. तुला पोरग झालं तुझ्या पप्पाचं नाव अजून राहणार कळलं का. पण पोरगी झाली तर तुझ्या पप्पाचं नाव नाही राहणार. तुझं माझ्या हित आहे एवढं लक्षात ठेव. माझ्या पोराला माझं नाव जाणार. हा मग तेच बोल. माझ्या पप्पाचं नाव नाही जाणार. का माहिती का. तुझं तुझ्या पप्पाचं ते असणार रे आजोबा म्हणून. हा ग्रँडफादर म्हणून असणार. पण ते कसं असणार. माझा पोरगा मला म्हणाल माझा बाप येऊ शाहरुख पप्पा त्याचा पप्पा नजीर त्याचा बी वडील मोहम्मद अली. पहिले अवघड डिस्कशन चाललंय आमचं. अरे काय म्हणायला लागलं. अरे काय तरी ते आम्हाला एवढे रिलेशन वगैरे राहतात लक्षात येत. त्याचा काही विषय नाही. आमचं डिस्कशन चाललंय. पोराला नाव जातं बापाचं पोरीला नाव जात नाही. DNA भले मॅटर करत असेल पण नाव चेंज करतं ते कोण पोरगी. असा विषय चाललाय. बरोबर आहे. 31st सेलिब्रेशन साठी चाललोय. पण टॉपिक कुठला चाललाय. वंश वाढवायचा कसा. पिढी कशी वाढवायची. पिढी कशी वाढती. आम्ही तेवढे नालायक पिढी पुढची पिढी कशी निघणार काय माहिती. हा ना नालायक म्हणण्यापेक्षा आपलीच पिढी आता
तसं बघायला गेलं तर आपण ह्या जनरेशनचे, ज्या जनरेशन मध्ये सुरुवातीला मोबाईल पण नव्हते, आत्ताच्या जनरेशन मध्ये मोबाईल म्हणजे आत्ताची जरी बघायला गेलं ना, 2000च्या पुढची जनरेशन, 2005च्या पुढची सगळी मोबाईल मध्ये अडकलेली जनरेशन आहे. खेळायला बिळायला ग्राउंडचे जेवढे स्पोर्ट्स तेवढे कोणी नाही खेळले जेवढे आपण खेळले. म्हणजे जे आपल्या एजचे असेल ना, एज ग्रुपचे, ते लोक रिलेट करत असतील. आता बघणारे पण आपल्याच एजचे असणार आहे. पण आपली पोरं काय माहिती कशी असतील. कमेंट करा शाहरुखची पोरं. गाईज कमेंट करा शाहरुखला कॉंग्रॅच्युलेशन. टाईम आहे अजून, सांगायचं नव्हतं पण हा व्हिडिओ यायला अजून टाईम आहे. ठीक आहे. मग ठीक आहे. मग ठीक आहे, त्या टायमाला आपण डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशन करूया. जाऊया शाहरुखचा पान हलवायला. माझा शाहरुखचा नाही म्हणजे ह्याच्या पोराचा. तुमच्यात कसं असतं, पाळणा बिळणा असतो ना? तसं तर काय नसतं. मग जे असेल ते, जी सेरेमनी असेल ती सेलिब्रेट करू मस्त राडा. चलो जाऊन आता भेटूया डायरेक्ट तिकडं. हॅलो. हे लोक काय करते ते इथे? काहीच नाही, असं राऊंड नुसतेच फिरतात ते. नाही, राऊंड मारतो तर निघून जातात. ती गाडी उचलली, वरतून काढतो का एखादं? गाडी उचलली, अरे हा बिचारा कोणाचं तरी उचललं, नुकसान केलं बघ. नुकसान. हे बघ पोलीसवाले थांबले, दिसतंय का? गर्दी तर आहे इथं. नाही ना, सगळं जाऊन कुठं होतं ते मेन महत्वाचं. काय नाही होत, तुला मी सांगतोय सगळं बंद केलंय. आईला इकडं पण गर्दी झाली सांग. अरे बघ की हाकलतं ते, बघ की. सगळ्यांना हाकलतं ते पोलीसवाले. गाडी बघ, पिंजरा बघ कसा लावायला लागेल. हा, टाकायचं पिंजरात आणि घेऊन जायचं. अरे की थांबलेले त्या गोष्टीसाठी पोलीसवाले नाही थांबून देत. आता मी सांगतोय तुला तरी ऐकत नाही. नाही नाही नाही, जायचं ते बघायचं. FC ला चल रे, MG ला नाही काय माझा. मग चिवत्या म्हणून मी बोलत होतो ना पहिले. हा ना, व्हिडिओ मी चालू चिवते. आहे. अरे व्हिडिओ चालू आहे म्हणजे काय? तू फिरतो का मी फिरतो बाहेर? हा, तू फिरतो सर, तुम्ही फिरता सर. लाईनीवरती येतं का आता बरोबर? 4 शिव्या घातल्यानंतर ना बरोबर लाईनीवरती येतोय. आराम. नाही, मी सांगणार चिवत्याच होतो रे. बोल बोल बोल, चालू आहे. नाही अरे व्हिडिओ मध्ये बोल ना, तेव्हा कळेल काय विषय. अरे मागच्या वेळेस त्यांनी हे केलं ना, काय की रोडवरती पब्लिकला नाही येऊन द्यायचं. रोडवर तर पब्लिक आले मारले. हे फक्त असं फिरून जाणार. मग हाकलतात कशाला? मग जिथं गर्दी झाली तिथनं हाकला. अरे 4 वाजेपर्यंत परमिशन कसली दिली काय कळणार? पबची दिली नुसती. पबला माणूस जाणार 4 वाजेपर्यंत. पबला तिथंच नाचा, तिथंच प्या. फक्त निघता नाही ना, आम्हाला चालनच्या जागी पैसे देऊन जा. असं ड्रिंक अँड ड्राईव्हचे पैसे देऊन जायचे. ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी चाललाय काय विषय? काय गव्हर्नमेंट हे स्वतःचा पैसा म्हणजे स्वतःचा पैसा स्वतः बनवती. हा, कसा बनवायचा, स्ट्रॅटेजी. पैसा कसा कमवायचा हे. येस. थार कसली बुटकी दिसायला लागली होती. थार थोडी नाही ती. थारचे ना, आता थारे गाईज, ही थारे नाही तर काय. अरे ती अजून एक आहे ना थार सारखी. नाही नाही, थार आहे. जिमनी काय? जिम्मी छोटी आहे, थार मोठी आहे. थार जिम्मी लगेच कळून येते, लय छोटी आहे जिम्मी. थार मध्ये कसा एकदम बल्की लुक आहे. आरबाजला विचारतो थांब जरा. यो घरीच आहे का कुठं शो वरती? शो हा मित्र आहे ना आपला. कसला शो? ते चल साऊंड तरी शो बी चल जरा. साऊंड गाईज 31st आज पण वाटतच नाही 31st. अख्खे रोड असेच मोकळं सुनसान झाले. मला वाटतं MG रोडला हॅमेनी चुना लावला. हॅमेनी सांगितलं आम्हाला MG रोडला जा. नाही, मी बोलणार होतो, सी होतो, बाकी काय नाही. तर जाऊ दे आता काय झालं.
त्याचा पण घरनं बायकोचे फोन यायला लागले. आता काय करायचं, काही बोलू नाही शकत, घरी गप निघायचं आता. नाही कुणाला काहीच नाही बोलू शकत. घरी गप चाललोय आता, तोंड चुकून. नाही फुल एन्जॉय करत चाललोय आम्ही. असंच चाललंय आता. पडलेत रोड शो वरतीच आहे कुठंतरी, फोन उचला फोन उचला. जाऊ दे गाईज, आजची पार्टी आपली झाली इथंच. लेमन पार्टी इन द सेन्स काय बघायला आलो होतो, काउंट डाऊन एफसी रोडचं. फोन आला, बघू पार्टी असेल तर जाता येईल. किधर है शो? हाँ शांत है होटल पे, चला जाऊ. क्या नहीं इधरच थांब. बाहेरूनच आम्ही कार्यकारी करायला लागलोय आता. बाय द वे, आमचा 31st प्लॅन फ्लॉप झालेला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही 2025 ची सुरुवात मस्त सकाळी उठणार, जिमला जाणार असा विचार तर केलाय. नाही पण पहिला दिवस आहे भाऊ, जायला तर पाहिजे. पहिल्या दिवशी ज्या गोष्टी पहिल्याच दिवशी जायचंय का तुला? पहिल्या दिवशी जायचं, अख्खा दिवस अख्खा वर्ष जायला मग भेटतं. असं बी आहे का? हा म्हणजे बोलतात ना सगळे तसंच. चला बघूया. या मॉलचे किस्से आठवते ते करे. अरे लई सेंट्रल होता पहिले. सेंट्रल मॉल होता काय? सेंट्रल मॉल होता, बन गार्डन. सगळ्यात जास्त चोरी या सेंट्रल मॉलला झाले. मॉल मधनं डायरेक्ट कपडे बिपडे चोरी, लई चोरी झाल्यात. माझ्याकडे आलते विकायला, आणि त्यावेळेस डीलर होतो ना, कपड्यांचा डीलर, कपड्याची शॉप होती ना. त्याच्यात कंटिन्यू करायला पाहिजे होतं रे. माझं लॉकडाऊन मध्येच गेलं ना सगळं. ते पण लॉकडाऊननी लई लावली माझे लॉकडाऊननी सगळ्यांचीच लावली. माझे 3 म्हणजे ऑल ऍक्सेसरीजच होतं ना मेन. अरे इथल्या बन गार्डनच्या बी लाईटी बंद देत राव. काय इथं लाईटी आहेत, कलरफुल लाईटी आहेत, त्या बी बंद आहेत. काय चाललंय या न्यू इयरला काय माहिती. 2025 आय होप फॉर द बेस्ट. हे कसं घेऊ, राईट मारून लेफ्ट मारून? कुछ भी कर, ऑलवेज टेक अ राईट. अरे दिसतोय की क्लिअर दिसतोय. किती लांब चाललंय ते बी नाही आता नाही. हा दिसतोय रे, तरी सुद्धा असेल ना 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असेल. रात्री अंधार पडला ना अजून, मग कळण किती जाते. डोरेमॉन का करायची का आपण पलीकडचा पण? हा ना, जागाच भेटणं झाली नीट. सांग की आता. त्याची पप्पी घ्यायला. अरे आरपार झालंय की, आरपार पडली तर मग चढवते. ए ते हे खोललं का? नाही असू दे, गोल फिरव आता. ए ते नीट लागलाय का जॅक? ए गाडीला हलवू नका जास्त, खाली लागले. जॅक बिकनी सटला ना ले, उलटा घुमाव. अंगावर डायरेक्ट खाली यायला लागलेलं का? छोट चालले. कोण तर दे की. आपण इथं आलेलो आहेत आजचा पॉडकास्ट शूट करायला, पण आम्ही सध्या लयच गोंधळात. काय करायला? आणि नाही इकडे आज किरणचं झालेलं आहे ब्रेकअप. पहिली 1 जानेवारीला वर्षाची सुरुवातच ब्रेकअपनी झाली. कशाला तिकडे ठेवायला होते? राहून दे ना, बरोबर त्यांनी ब्लॉग चालू केला होता. बोल की, ब्लॉग बरोबर बोल. काय इंट्रोडक्शन करून दिलं. आता नेक्स्ट कसं काय झालं, काय सांग ना जरा. ब्रेकअप कसं काय झालं ह्याच्यात फेल घेऊन सांग मला. अरे मोबाईल घेतोय, मोबाईल घेत होतो. इकडे गप 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 हे काय झालं? कसला
काय आवाज काढतोय तू? दाखव इथे. चल. किरण्या भूतांना लय घाबरतो ना, है ना? मला माहित होतं. फोन तर बघू. फोन हे फोन का नाही दाखवते? एक मिनिट काय करायचं तुझ्या गर्लफ्रेंडचं अच्छा ब्रेकअप झालेले मेसेजेस असतील ना याच्यात. हवंय. नका घेऊ पण नाही मी काय नाही करणार आहे, पण काय करणार आहे ते काहीच नाही करणार आहे. फोन कशाला पाहिजे तू फोन देत का नाही ते तर सांग. तुम्हाला काय करायचे ते सांगा. मला म्हणजे काय बघायचं नाही. मग काय कशाला पाहिजे मग ब्रेकअप झालेली स्टोरी काय आहे? सांगतो ही मला. मग मोबाईल ते ना. सांगतो की ब्रेकअपची स्टोरी नोट करून ठेवू. नाही तुझी चॅटिंग असेल ना, नाही इंस्टाग्राम चॅटिंग करतो नाही नो नो नो. मग काय. ज्यांना मी समजत होतो की ते मला सांगतील, त्यांनी सांगितलंच नाही. एकटेच गेले कुत्रे कॅम्पला. मला नाही सांगितलं. तुला सांगितलं तू येतो कुठं कॅम्पला रे. आजकाल तू नाही. येणं बंद त्याला झालं सांगितल्यावर तर काय म्हणतो माहिती काय. होय, की काळे. जाऊन हा तेच की त्याला ये काल की पण जाऊन. म्हणलं होतं चल. अरे पैसेच म्हणते तुम्हाला कॉन्ट्री काढायला लागेल. पैसेच नाही. कॉन्ट्री मस्करी करत होतो तू डायरेक्ट ये की जाऊन. पण येणंच बंद झालंय रे. अरे मला सांग, ये म्हणला कॉन्ट्री काढ. हो नाही आहे पैसे. मी म्हणलं नाही आहे पैसे. मग तुम्ही या जाऊन. मग डायरेक्ट ठेवला. मग मी काय समजू. अरे ते सगळं झालं पण तू यायचं बंद झालंय आजकाल. हा तुम्ही या जाऊन म्हणतो ना, मग तिथं डोकं हलून जातो. हा ना. मग आता पैसे नाही तर मग काय म्हणू पुढं. पैशाचं दे सोडून. तू भरतो. बिना पैशाचं पण बोलवतो की याला किती वेळात येतो का. पैसे लागतात का यायला. आता मी आता याने मला म्हणल्यावर तुला कॉन्ट्री काढायला लागेल. मला म्हणलं कॉन्ट्री कुठं काढ जायचं होतं कॉन्ट्री काढून. शॉर्मा वाईटला. म्हणला कॉन्ट्री काढायला. भाऊ म्हणलं नाही पैसे. भाऊ पुढे बोललाच नाही काय. मस्ती करत होतो मी, त्याला नाही कळालं. फोन ठेवून दिला. मी ठेवला. मग मी काय विचार केला, हा करण नाही का परत. पण हा फोन पण नाही करत परत. आता नाही म्हणल्यावर फोन एक कट करतो, मग उचलत पण नाही. हा फोन कट करतो. वाटू दे. खूप जाऊन दे रे त्याला काय बोलू नको परत. नंतर यायचा बी नाही. आत्ता आलाय तर थोडं बाकी कसं चाललंय. काय आता जाऊन दे नको सांगू तू आम्हाला काय झालंय. तुझा ब्रेकअप तुझा आता बी ब्रेकअप झाले. त्याचा ब्रेकअपचा सीन मला माहिती. काय आहे तुझा ब्रेकअपचा सीन. टेरेस वरती गेलता तू. ऐकून तर घ्या ना. टेरेस वरती गेला होता आणि मी आपल्या टेरेस वरती होतो. मी असा नवीन मोबाईल होता म्हणून शूट करत होतो. भाऊच्या इथे घेऊन केला. भाऊनी पण त्याच्या टेरेसच्या पलीकडे उडी मार ही चड्डी आणली. काय बी सांगते. साला काय फोटो बिटो का ना काढला तू माझा. व्हिडिओ दाखव की. झूम केला होता रे मी. दाखव की. मी शॉक होतो त्यावेळेस, म्हणून त्यावेळेस काही कॅप्चर करायचं डोक्यात. दाखवत तू. अरे मग ती चड्डी घेऊन आलं म्हटलं घाबरला रे. झालंच नव्हतं असं काय. गायब डायरेक्ट अंडर. झालंच नव्हतं असं काय. तू कशाला सांगशील विषय दे. आहे का नाही. किरण्या म्हणजे खोटं बोलतो असं म्हणायचं तुला. ते तर तसंच आहे माहिती. हा, मग म्हणजे तू खोटं बोलतोय. आता ये मस्करी करते मला फोनवर काढणारी. लाईट बघत होतो मी. मला माहिती नाही. परत म्हटला असता हा ऍटिट्यूड आलाय. ऍटिट्यूड तर आहे. बघितलं का. अरे त्या दिवशी पण सकाळी आवाज देत होतं. कधी रे. असं करतोय भाऊ बघा ना. जाऊ दे. तू दिसलेला का मला. म्हणजे ह्यो एक तर दिसत नाही. ये या नाही गेलेत का काय करतात. बोरन्स व्हायला लागले. बोरन्स एस टाकायचा शेवटी. शेवटीच. हे बरं काय करायचं कोकणातल्या प्लॅनचं. ती लाईट लाव बरं. मला वाटलं आता विचारतं ते बरं काय खायचं. किरण्या भुक्कडच आहे नुसता. आहे ना. तू इकडे ये. ना राहू दे. तू दिसत नाही ना. अरे उलट मी लय भारी अरे नाही दिसत येतो. दिसतोय. पायाच्या गाडी बिडी टाकून दिसतोय. नाही दिसत ये. मग हे बघ. गाईज आम्हाला करायचं आहे पॉडकास्ट शूट.
पण आम्हाला बुद्धी चालना झाली क्वेश्चन घ्यायला. टाइम भेटलाय पण क्वेश्चन आता नाही, प्रिपरेशनच नाही ना. तिथं बराबर मस्त सेट केला होता. इथं ट्रायपॉड बी नाही आणला. ट्रायपॉड ठेवलाय गाडीत आणि योग आला. आता कधी यायचं? आपण काढायचं पण असतं ना. काय बघतोय भाई? सॉरी. एक मिनिट थांबा, ऐकून घ्या. ते मॅग्नेट लटकवलं, मी म्हणलं की इथं मॅग्नेट आहे, हिने चिटकवलं कस काय, पण कळलं नाही त्याला पण वेगळं मॅग्नेट. त्याला कशाला बघू बाबा. मॅग्नेट वरती टॉपिक ढकलतोय. मला तर ह्याच्या नजरात खोट वाटायला लागली. मॅग्नेट कडे अय्यो, अरे मोबाईल बघतोय. तुझ्या मोबाईल मध्ये मला माहिती ना तू काहीतरी लपवलंय. त्या दिवशी कम्प्युटरला कनेक्ट केला, सगळं दिसायला लागलं याच्या फोन मधलं. म्हणून मी नाही म्हणत होतो, तरी केलं कनेक्ट. मी म्हणलं इथूनच घ्या ऐका ना. गेल कनेक्ट केलं, खपक्यात दिसायला लागले सगळे. काय हिडन फाईल बिल सगळं दिसत होतं. काय होतं हिडन मध्ये? हिडन कॉक होत. ह्या तर नाही, वन प्लसच्या ह्याच्यात तर नशीब. काय तसं नाही, म्हणजे काय माहित नाही तुम्हाला? हे नाही माहिती. आणि हे काय असतं? ते जाऊ दे. हे ते काय असतं? बाबाजी की असं- बुट्टी. काय बघतोय बघू वाकून? घेतो का ए त्याला फोन लाव. नला? हे राव येत नाही निखिल राव, लवकर गेला. चला जाऊ दे, जाऊ ए आपण. चल जाऊ, मला पण बोर झाले. येईनच ते. मला बी भूक लागली त्यामुळे सुचना हे झाले. चल खेडे. चल खरंच जाऊ. चला. खरं बंद.